नमस्कार, स्वागत आहे तुमचं लावण्य लेडीज बुटीक या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मैत्रिणींनो, मी तुम्हाला ह्या ब्लाऊजची कटिंग आधी शेअर केली आहे. आता मी हा स्टिचिंगचा व्हिडिओ तुम्हाला दाखवते. 4 टक्स ब्लाऊज. आता आपण हे कटिंग झालेलं आहे. आता याला आपण स्टिचिंगला सुरुवात करू. हे उलट आहे आणि हा पण उलट आहे, त्याच्यावर हा वरती ठेवायचा आहे. आता आपण सुरुवात करू. इथं गळ्याला आधी टिप मारून घेऊ. आणि याच्यावर प्रेस टिप टाकायची. आता मी गळ्याला व्यवस्थित अशी टीप टाकून घेते आणि हे सर्व आधी हे अस्तर मी जॉईन करून घेते. आता सर्व अस्तर जॉईन करायचे. आता मी अस्तर पूर्ण जॉईन करून घेतले. बघू शकता तुम्ही दोन्ही साईडचं, आणि एक पट्टी पण जॉईन करून घेतली. आता मी जिथे जिथे मी हे टक्स मारले ना, म्हणजे पॉईंट जिथे मारले ना तिथे आपल्याला टक्स मारायचे. एक टक्स इथे मारायचा आहे आणि एक इथं आपल्याला मारायचा आहे काखेमध्ये. आता एक टक्स इथे टाकायचा आहे. आणि राहिलेला टक्स इकडे टाकायचा आहे. एक हा झाला आपला मिडलचा. तो पण किती 2.5 नाही तर 3 इंचावर साईजनुसार पण आपण टाकू शकतो. बघू शकता तुम्ही पप किती छान आला आहे. आता इथे आपण एक पट्टी जॉईन करणार आहोत. पट्टी जॉईन झाली माझी. व्यवस्थित असं साईडचं कापड, एक्स्ट्राचं कापड कट करून टाकायचं आहे, धागे दोरे सगळे, आणि फिनिशिंग खूप छान येते मग आपली. आता आपण याला काच बटन पट्टी लावणार आहोत. हे पहा किती छान पप आलेला आहे. हा जो पप आहे ना, म्हणजे पप यायलाच पाहिजे 4 टक्स ब्लाऊजला, तेव्हा ती ब्लाऊज एकदम मस्त बसतं असं अंगात. आता आपण काच बटन पट्टी लावू. आता आपण आहे ना काच बटन पट्टी जॉईन करणार आहोत. ही आपण हुक पट्टी जॉईन करतो. व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये आपण ही पट्टी जॉईन करायची आहे. म्हणजे आपले कस्टमर असतात ना, त्यांना फिनिशिंग खूप आवडते ना. बघू शकता तुम्ही, मी बटन पट्टी जॉईन केलेली आहे, हुक पट्टी जॉईन केलेली आहे, आणि किती फिनिशिंगमध्ये आपली पट्टी ही जॉईन झालेली आहे. कस्टमर पैसे देतं पण फिनिशिंग पहिले बघतं, म्हणून ब्लाऊजला फिनिशिंग खूप महत्त्वाची आहे. आता मी या साईडला सुद्धा आईची पट्टी जॉईन करून घेते. आता आपण इथे आईची पट्टी जॉईन करून घेतली आहे.
त्याला अशी एक अस्तरची पट्टी मी लावलेली आहे आणि हे जे मेन कापड आहे ना ते पण लावायचं आहे, म्हणजे जेव्हा आपण हुक लावतो ना तेव्हा हा भाग एकदम असं परफेक्ट आणि व्यवस्थित बसतो. आणि थोडीशी जाड पण येते ना, ते जाडमध्ये खूप छान असा हुक इथं पॅक होतो. म्हणजे हा माझा अनुभव आहे. मी प्रत्येक कस्टमरला अशीच पट्टी जॉईन करून देते. सेम आता याच्यावर आपल्याला टिप टाकायची. आता मी बटन आपलं आयपट्टी पण जॉईन करून घेतली आहे आणि हुकची पण पट्टी जॉईन करून घेतली आहे. बघू शकता तुम्ही किती छान असं व्यवस्थित आपले फिनिशिंगमध्ये हे आलेले आहे. फोर्टसचा ब्लाऊज खूप छान असा मस्त बसणार आहे हा. आता आपण मागच्या साईडचा माझा गळा आहे 9.5चा. 9.5चा गळा आहे, गोल गळा आहे, एकदम सिंपल गळा आहे. आणि गळा खोली मी किती घेणार आहे, 2 इंचावर. आपण हा गळा आता आखून घेतला आहे. कट करणार आहोत, कटिंग करून घ्यायचा आहे गळा फिनिशिंगमध्ये. आणि आता याला आपण रेडी करणार आहोत. आता याला आपण खालून टिप टाकायची. जो काठ आहे ना, काठाच्या भागाने आपल्याला टिप टाकायची. आणि इथे पण आपल्याला टिप टाकायची. आता मी इथे गोलगळ्याला पण टिप टाकून घेतली आहे आणि इथे खाली पण टिप टाकून घेतली. आता आपल्याला हे सरळ करायचं आहे. याला तुम्ही कॅनव्हास लावून पण करू शकता, पण याला केवढी गरज नाही आहे, गोलगडा आहे म्हणून कॅनव्हास काही लावायची गरज नाही. आता आपण पूर्ण फायनल गळ्याचा करणार आहोत. आता मी गळ्यावर टिप टाकणार आहे. पूर्ण गोल गळा आहे, त्याच्यावर व्यवस्थित अशी फिनिशिंगमध्ये टिप टाकायची. हळूहळू टिप टाकायची आहे, म्हणजे कसं गळ्याचा गोल शेप आहे ना तो खराब होऊ नये म्हणून. आणि हे जे असतं ना याच्यावर तुम्ही दाबटीप बी टाकू शकता, पण मला सवय आहे म्हणून मी काही एवढं वाटत नाही. पण तुम्ही जर नवीन असाल ना रेस्ट टिप टाकून घ्यायची आणि मग गळा पलटी करायची, म्हणजे फिनिशिंग छान आहे. बघू शकता तुम्ही गळ्याची फिनिशिंग किती छान आली आहे व्यवस्थित असं. आता मी हे सगळं अस्तर जॉईन करून घेते. आता आपण टक्स टाकणार आहोत. दोन्ही साईडला टक्स टाकून घ्यायचे आहेत. असे टक्स पण व्यवस्थित फिनिशिंगमध्ये टाकायचे आणि धागेदोरे कट करत राहायचे, म्हणजे जास्त असं एकदम ब्लाऊज मस्त फिनिशिंगमध्ये दिसतं आपलं. धागेदोरे परत लगेच म्हणजे जेव्हा शिलाई मारली ना तेव्हा धागा कट करून घ्यायचा. आता माझा हा मागचा भाग पूर्ण झालेला आहे रेडी. आता आपण शोल्डर जॉईन करणार आहोत. शोल्डर जॉईन करण्यासाठी एकावर एक ठेवायचं आहे असं आणि हे शोल्डर जॉईन करून घ्यायचं. आता शोल्डर जॉईन झाल्यानंतर मेन महत्त्वाचं काय काम आहे आपलं, चेकिंग टाईम असतो हा. शोल्डर जॉईन झाल्यानंतर हे सर्व चेक करायचं, हे व्यवस्थित येतं आहे का असं. हे व्यवस्थित तुम्ही एकसारखं करून घ्यायचं आहे आणि ब्लाऊज चेक करायचं आहे. आणि त्यानंतर आपण स्लीव जॉईन करायची आहे, म्हणजे दोन्ही साईडला हे बरोबर येतं आहे का. जर हा भाग जास्त असेल तर हा कट करायचा, हा भाग जर जास्त असेल तर हा कट करायचा आणि शेप द्यायचा व्यवस्थित.
आणि हे सर्व चेकिंग झाल्यानंतरच आपण स्लीव जॉईन करायची. आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे स्लीव्सला जॉईन द्यायचा होता. तर मी इकडे 1.5-2 इंचाचा इकडे जॉईन दिला आहे. पण तो जॉईन असा दिलेला आहे मी, तर तो पूर्ण आपल्या स्टिचिंगमध्ये जाणार आहे, म्हणजे फिटिंगमध्ये जाणार आहे. त्यामुळे एवढं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आता आपण स्लीव्स जॉईन करायच्या आधी एक काम करायचं आहे. इथे जो बाहीचा मध्य काढायचा आहे तिथून आपल्याला चेक करायचं आहे आपली बाही बरोबर बसणार आहे का असं. आता मी चेक करते, तसं चेक करून बघायचं. पण तुम्ही कटिंग माझ्या हिशोबाने केली ना तर तुमची बाही कमी पडणार नाही. बघू शकता तुम्ही एकदम बरोबर येते. आता आपण स्टिचिंगला सुरुवात करू बाही. एकदम बरोबर आपली बाही जॉईन होते. आता याच्यावर आपण डबल टिप टाकणार आहोत. आता आपण साईडला बघू शकता तुम्ही एकदम बरोबर आपले हे जे 2 पॉईंट आहेत ना ते बरोबर आलेले इथं. फिटिंग करताना हे लक्षात ठेवायचं, हे जे पॉईंट आहे हे बरोबर एक व्हायला पाहिजे, तेव्हा आपली फिनिशिंग पण आणि फिटिंग पण छान बसते. हा साईडचा भाग पूर्ण कट करायचा आहे. आणि मग नंतर फिटिंगला ब्लाऊज घ्यायचा आहे. आता तुम्हाला दाखवते मी. बघू शकता तुम्ही हा जो भाग आहे ना हा बरोबर आपला हा पॉईंट बरोबर मॅच व्हायला पाहिजे असं. आता आपण याच्यावर टिप टाकू. पॉईंट दिला होता ना तो इथे आलेला आहे आपल्या काखीमध्ये. आणि जेव्हा आपली बाहीची फिटिंग होणार आहे अशी आपली बाहीची फिटिंग होणार आहे. तर बघू शकता तुम्ही हा जो जॉईंट असतो तो पूर्ण याच्यामध्ये जातो. त्याच्यामुळे एवढं जॉईंटचं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आता आपण फिटिंग करणार आहोत. खाली 1.5 इंच आणि इथे छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे 8.5. इथे हा मिडल पार्ट घ्यायचा आहे बाहीचा 6 इंच आणि इथे दंडघेर घ्यायचा आहे 5.5 इंच. बघू शकता मैत्रिणींनो माझी फिटिंग झाली आहे. किती छान अशी व्यवस्थित फिटिंग आलेली. आणि ही जी लाईन आहे ना टिपची ती सरळ यायला पाहिजे आपली. आता मी तुम्हाला फायनल दाखवते. हा झाला माझा फायनल. किती छान असा फोटोस ब्लाऊज आपला. आता आपला फायनल पूर्ण झालेला आहे. बघू शकता ब्लाऊज किती छान आलेला आहे फिनिशिंगमध्ये. आणि आपला हा जो फोटोसचा जो मिडल पार्ट पण आहे तो पण खूप छान आलेला आहे. आणि फिनिशिंग पण खूप छान आले आहे. मैत्रिणींनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.